आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण श्वेता शैलेश विचारे, हे अर्थातच सासरचं नाव आहे, तर बाहेरचं नाव श्वेता यशवंत पाटणकर या माऊलीला भेटणार, त्यांना बोलतं करणार। ही बघा, आधी मी लक्ष्मी पाठवतो तुम्हाला, ही लक्ष्मी पाठवली, मिळाली। आता घ्या उखाणा। पाटणकरांची लेक, विचारेंची सून, शैलेश रावांचं नाव घेऊन खेळत आहे आज होम मिनिस्टर घरून। अरे वा, शैलेशराव नमस्कार। नमस्कार। तुम्ही काय शांत, पण तुम्ही पण काहीतरी बोलायला पाहिजे ना। नाही म्हणजे उखाणा वगैरे मला तर येत नाही। तुम्ही विचारलं तर मी काही बोलू शकतो असं नाही। बरं, आधी ओळख करून द्या सगळ्यांची। हे माझे मिस्टर नमस्कार, शैलेश नमस्कार। दिलीप विचारे, हो, या माझ्या जाऊबाई अश्विनी विचारे, ही माझी पुतणी सई विचारे, आणि माझा 6 वर्षाचा मुलगा निशांत विचारे। अरे वा वा वा, नमस्कार। माझ्या माहेरी माझे वडील यशवंत नमस्कार। पाटणकर, नमस्कार बाबा। माझा मोठा भाऊ गजानन पाटणकर, नमस्कार। माझी वहिनी गीता पाटणकर, नमस्कार। मागे माझा धाकटा भाऊ अमेय पाटणकर, नमस्कार। माझी चुलत बहीण शलाका हिरसकर, नमस्कार। आणि माझा भाचा सुमुख पाटणकर। अरे वा, नमस्कार नमस्कार नमस्कार। चला, दोन्ही कुटुंबांची ओळख झाली। आता वहिनी मला सांगा, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आमच्या सर जवळजवळ 9 वर्ष पूर्ण, 9वं वर्ष चालू आहे। पण वहिनी, तुम्ही का प्रॉम्प्टिंग केलं? त्यांना बोलू द्या ना कधीतरी। काय वहिनी, बालपण कुठलं तुमचं? माझं बालपण सगळं कांदिवलीला गेलंय। आणि तुम्ही आता कुठे आहात? मी दहिसरला राहते आता। मग तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? माझ्या घरी आजी आजोबा होते, काका काकी, आई वडील, 2 भावंड माझी, आणि माझी चुलत बहीण। आई बाबा काय करायचे? बाबा माझे फार्मामध्ये होते आणि आई माझी होम मेकर। कसं होतं बालपण? भाऊ कसा होता तुमच्याशी? मोठा भाऊ तसा माझा जरा खूप मस्तीखोर, आणि खूप मस्तीखोर। म्हणजे आमची कांदिवलीमध्ये वाडी होती, पाटणकर वाडी करून, म्हणजे कांदिवलीमध्ये असं म्हणजे आमचं नाव होतं। आमचं स्वतःचं फार्मिंग वगैरे सगळं होतं, तर आणि आमची पोल्ट्री होती स्वतःची। अरे वा। हो, आणि म्हणजे माझी आई पूर्ण नर्सरीमध्ये बिझी असायची, आणि मोठा भाऊ आणि आम्ही वाडीमध्ये धिंगाणा घालत बसायचो जिकडे तिकडे। धिंगाणा म्हणजे काय? पोल्ट्रीतल्या कोंबड्या पकडायचे? ऍक्च्युली पोल्ट्री, हो हो हो, म्हणजे ते सगळे एक्सपिरियन्स आहेत आम्हाला। दादा सांगा, हो तुमच्या ताईबद्दल सांगा। भरपूर मस्ती केली। वाडी होती, म्हणजे 100 वर्ष झाली कांदिवलीला येऊन, म्हणजे माझे पणजोबा आलेले। आम्ही एवढी म्हणजे इथे जंगलच होतं जेव्हा आम्ही बारके होतो। म्हणजे एक वेळा असा इन्सिडेंट झाला की मी आणि बहीण पाठीमागे गेलेलो वाडीत, तिकडे आम्हाला डुकरं दिसली, रानडुकरं। आम्ही असे पळत आलो घाबरून परत, तर म्हणजे एवढं मजा यायची पण। आणि तुम्ही खूप मस्ती करायची असं ताई म्हणत हो, होती। मस्ती भरपूर करायचं, म्हणजे नारळाच्या झाडावर चढायचं, आंब्याच्या झाडावर चढायचं, बोरं काढायची, खेकडी पकडायची। सगळं बालपण आठवत आहे आज तुम्हाला, हो ना? आणि ताईचा स्वभाव कसा होता? असं बघायला गेलं की म्हणजे थोडी रागट आहे, पण म्हणजे बालपणी असं म्हणजे कोणाच्या घरी जायची नाही। म्हणजे कोणाच्या घरी आम्ही गेलो की रडायला चालू करायची, फक्त आत्याकडे जायची। आत्या म्हणजे माझे काका होते। बाबांना विचारायचंय, बाबा मुलीबद्दल सांगा तुमच्या आता जरा। मुलगी व्यवस्थित आहे, सदैव करून सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे, पहिल्यापासूनच होती। फक्त ह्यांनी जसं सांगितलं, फक्त घरात आणि बाहेर फिरायला जास्ती आवडायचं, घरात कुठे जायला आवडायचं नाही। एकदा हातात कुठलंही काम घेतलं तर आपल्यामध्ये असून सुद्धा ते, म्हणजे मराठी माणूस असून म्हणजे असून सुद्धा त्यांनी भरतनाट्यमची विशारद पूर्ण केली, MSc पूर्ण केलं। लागल्यानंतर तर घरातलं सगळं ती बघते, त्याच्यामुळे त्याच्यावर आता जास्ती हे नाही, पण तशी एकदम सगळ्यांना सामावून घेणारी नाही। पण काळजी करू नका, जावयांना नाचवते सध्या। प्रत्येक गोष्टींसाठी जावयांना कामाला लावते तुमची मुलगी, काळजी करू नका। ती अजूनपर्यंत काय कंप्लेंट आलेली नाहीये, कारण आपलं रिलेशन सगळं घरगुती एकदम चांगलं रिलेशन आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी सांगितलं नसेल माहिती। नाही नाही नाही, ते कोणालाही न कळत, कळू नये अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत असतात ते। नाही नाही, पण अजून कोण आहे पाठीमागे उभं? कोण आहे?
भाऊ धाकटा भाऊ. बोला बोला बोला, तुम्ही सांगा. तेच आमची जी वाडी होती तिकडे थोडं लांबवर आमचं एक देऊळ होतं. तर एक टाइम आम्ही जेव्हा छोटे होतो तर आम्ही दोघं एकत्र तिकडे जाऊन खेळायला आम्ही त्या देवळामध्ये जाऊन बसलो आणि बाहेरून दरवाजा आम्ही स्वतःच लावून घेतला, कारण का हात छोटे होते तर आम्ही बाहेरून कडी स्वतःला लावू शकतो. तर आम्ही 1-2 तास तिकडेच बसलेलो होतो. घरी कोणाला कळलंच नाही की आम्ही कुठे आहेत. तर मग घरचे सगळे शोधायला लागले, 2 तास हे लोक कुठे भेटत नाही आहेत. शेवटी जेव्हा आम्ही घंटी वाजवली तेव्हा एकाला कळलं की अरे हे लोक देवळात आहेत. तेव्हा जाऊन मग कळलं, नाही तर सगळे कोण पोलीस स्टेशनला गेलेले विचारायला, कोण वाडीमध्ये फिरतायत, कोण रस्त्यावर. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही या सगळ्यांना सापडलात तेव्हा मग घरातल्यानी घंटी नाही ना वाजवली? नाही, तेव्हा तर छोटे होतो तर कोणी काय एवढे बोलले. बरं मला सांगा, वहिनींना विचारायचंय. वहिनी, हा. तुम्ही काय सांगणार? म्हणजे वहिनी म्हणजे तुमच्या दादाच्या सौभाग्यवती, त्यांना विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या नणंदबाईंबद्दल. मी जेव्हा लग्न होऊन आली तेव्हा लिटरली माझ्या दोन्ही नंदा, म्हणजे माझी धाकटी नणंद आणि श्वेता, दोघांनी मला खूप सांभाळून घेतलंय आणि आतापर्यंत तरी आम्ही अक्षरशः मैत्रिणी सारखे आहोत. आणि लिटरली ती खूप क्रिएटिव्ह आहे आणि एक तिचं फेवरेट म्हणजे छंद किंवा म्हणू शकतो ते आहे, तिला प्राणी फार आवडतात. आमच्या घरात लिटरली मी माझं लग्न होऊन आली तर इथे प्राणी संग्रहालय होतो. बापरे. हो, म्हणजे 4 कुत्रे होते, 4 कुत्रे, ससा, 2 कासव. तरी तुम्हाला सांगू, तरी तुम्ही भाग्यवान आहात. ते रानडुक्कर होते ना, ते सोडून दिले, नाही तर तेही पण असते घरात बांधून ठेवले. आणि त्या ताईचं काय म्हणणं आहे? पाठीमागे दुसरी बहीण आहे ती. मी एक किस्सा सांगेन. आमच्या वाडीमध्ये लहानपणी शेणफळ सारखं होतं आणि त्याच्याजवळ एक आंब्याचं झाड होतं आणि तिथे खाली आंबे पडले होते आणि आम्हाला वाटलं की पिकलेले त्याला घेऊया. मी घ्यायला गेली आणि माझी बहीण मागे मागे, आणि आम्ही गेलो आणि ते आंबे घेतले आणि आम्ही खाली पडलो. नंतर कळलं ती शेणफळे होती आणि शेणफळेत आम्ही पूर्ण एवढं डोकं येतपर्यंत आम्ही खाली गेलो होतो. नंतर बोलवलं, मग भाऊ लोक सगळे आले, त्याने काकी बेटीने आम्हाला काढलं बाहेर. अरे काय आठवणी आहेत. तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने जाणवली, ती आताचं कांदिवली सगळ्यांनी बघितलेलं आहे, पण त्यावेळेचं कांदिवली किती निसर्गरम्य होतं हे तुमच्याशी बोलूनच आम्हाला कळलं. आता एक छोटंसं आव्हान आहे दादा तुमच्यासाठी. तुम्ही जर आता हे मी एक प्रश्न विचारणार, ते जर नातं तुम्ही अचूक सांगितलं, कुणी प्रॉम्प्टिंग करायची नाही, तर लक्षात ठेवा ताईला तुम्ही आज सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी प्रश्न असा आहे, मामाच्या बायकोच्या सासूचा नवरा, मामाच्या बायकोच्या सासूचा नवरा तुमचा कोण? आजोबा. अरे वा, अभिनंदन. वहिनींना म्हणजे तुमच्या ताईला आणि आमच्या वहिनींना तुम्ही झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. ही सोन्याची नथ लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. बरं, आता शैलेशजी, कसं वाटतं आज हे सगळं ऐकून? सर, बरंच वाटतंय. खूप वर्षे म्हणजे अनेक वर्ष, 1-2 कार्यक्रम, जे एक तुमचा कार्यक्रम आणि एक रात्रीच खेळ चाले, हे 2 कार्यक्रम मी न विसरता बघायचो. आणि प्रत्यक्ष तुम्ही त्या व्यक्तीबरोबर आज बोलताय तर म्हणजे बरंच वाटतंय. होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाला आता इम्युनिटी बुस्टर म्हणायला लागलेले आहेत. खरंच. हो. मग शैलेशजी, मला सांगा, तुमचं सगळं बालपण कुठलं? सर, माझा जन्म सातारा, म्हणजे महाराष्ट्रात सातारात. आई नसल्या कारणाने, म्हणजे माझ्या वेळी आई मावशीकडे गेलेली, पण जे बालपण आहे ते सगळं दहिसरलाच गेलं. आई बाबा काय करायचे तुमचे? आई माझी होम मेकर आणि बाबा माझे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टाफ वेस्टर्न रेल्वेज मध्ये होते. बरोबर. आपण काय करता? मी सर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पण म्हणजे बालपण एकदम मजेत गेलं, हो ना? बालपण एकदम मजेत, एकदम म्हणजे सर आम्हाला कुठल्याही गोष्टीचं कधीही रेस्ट्रिक्शन नव्हतं की बाबा हे नका करू, ते नका करू. आणि मला असं वाटतं त्या कारणामुळे आज आम्हाला जे काही सवयी लागल्यात, आम्हाला आमचे हद्द आणि लिमिटेशन्स माहिती होते, तर ते आम्ही कधी पार नाही केले. म्हणजे मी माझ्या आईला ह्याबद्दल खूप धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आम्हाला कधीही लिमिटेशन्स नाही ठेवले. पण मग मला सांगा, तुम्ही या कांदिवलीच्या जंगलात कधी गेला?
कित्येक वेळा ह्यांची जी वाडी आहे तो ऑन द वे रोड होता मला लिंक रोडला जायला. तर म्हणजे माझं ऑफिस आहे लिंक रोडवर, तर आम्ही येताना ह्यांच्या वाडीच्या इकडून यायचो आणि माझा एक बॉस होता, म्हणजे त्याला कधी असं वाटलं की बाबा चहा प्यायचा आहे, ह्यांच्या वाडीच्या बाहेर एक चहावाले असायचे जे सायकलवर असतात, तर आम्ही चहा प्यायचो. पण कधी नोटीस नाही केलं की बाबा ह्या वाडीच्या मागच्याच बाजूला माझी होणारी बायको असेल. आयुष्यभर चहा तिथेच जाऊन प्यावा लागेल असं तुम्हाला वाटलं नव्हतं? पण मग सुरुवात कशी झाली, कसं जमलं लग्न? 2011 मध्ये माझ्या भावाचं लग्न झालं. त्याच्या लग्नानंतर मग म्हणजे आई वडिलांनी माझ्यासाठी मुलगी वगैरे बघायला सुरुवात केली आणि मग ऍज युजल जसे सगळ्यांचं असतं 2-4 मुली बघतात, त्यातल्या नापसंत होतात. मग हे सगळं झाल्यानंतर मग इकडनं एक कॉमन फ्रेंड होते, प्लस आपली मॅट्रिमोनियल साईट, त्या वेबसाईटवरनं आम्हाला म्हणजे आमची ओळख झाली. वहिनी वहिनी आता बोला, इतका वेळ आ नाही गप्प होतात, आता बोला. नाही ऍक्च्युली म्हणजे जे सगळं लग्नाचं बघायचं ते माझी वहिनी आणि माझी आई, हे दोघेच सगळं म्हणजे ऑनलाईन सर्च वगैरे सगळे ते लोकच पसंत करून तेच रिक्वेस्ट पाठवायचे, म्हणजे मी अजिबात इंटरेस्ट घ्यायची नाही. तर त्यांनीच ह्यांना रिक्वेस्ट पाठवली होती, तर ह्यांच्या आई वडिलांनी ती ऍक्सेप्ट केली होती. आणि खरं सांगायचं तर माझा फोटो बघून ह्यांनी मला रिजेक्टच करून टाकली होती. म्हणजे काही पोरगी आहे म्हणजे काय अंगाने अशी सडपातळ बांधा, त्यांना अशी जरा गोरी मुलगी नको हवी होती ऍक्च्युली. पण मला तेच विचारायचंय, विचारेंनी लग्नापूर्वी खूप विचार केला होता, आता विचारेंचं काय म्हणणं आहे? काय नाही सर, खुश आहे खरंच. म्हणजे बायको सगळं मॅनेज करते, आई वडिलांना सांभाळून आहे, जावेला सांभाळून आहे, आणि मेन म्हणजे माझ्या पुतणीला, की बाहेरची बाई जेव्हा घरात येते आणि दुसऱ्या मुलीला किंवा मुलाला एक स्वतःचं प्रेम देते, तर ते बघून मी बोललो की नाही. आणि जे डेफिनेटली थोडेफार जे नवरा बायकोंचे क्लॅशेस असतात ते सगळीकडेच असतात, म्हणजे बायकोबद्दल सगळं व्यवस्थित आहे, काही कंप्लेंट करण्यासारखं नाहीये. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की त्यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? आमच्या घरात मुलगी अशी, म्हणजे माझी आई सोडून, म्हणजे आमच्या इकडे ना बहिणी, आम्ही 2 भावंड, आमच्या चुलत्यांना 2 मुलं, त्यांना 2-2 मुलं. मला म्हणजे मिक्सअप होणं हे जमायचं, पण एक मुलीची अपेक्षा काय असते की तुम्ही किती हार्शली बोलल्यावर तिला दुःख होतं किंवा फटकन किती बोलतात, हे जवळजवळ लास्ट 10 वर्षात मला म्हणजे फार कळलं. आणि म्हणजे बऱ्यापैकी माझ्या स्वभावात. पण मला सांगा, हे हार्श बोलणं तुमच्याच बाजूनी आहे का पलीकडनं पण येतंय, कांदिवलीवरून पण आलेलं आहे? दोन्हीकडून आहे. काय वहिनी, कसा स्वभाव आहे शैलेशींचा? त्यांचा स्वभाव म्हणजे तापट खूप, पण आता खूप होते आधी, पण आता बऱ्यापैकी जरा कमी झाले तापट. आणि आता मुलगा जसा जसा मोठा होतोय तर त्यांना पण जरा आता रिअलाइज व्हायला लागले की जास्त. पण तरी सुद्धा मला आता शैलेशींना विचारायचं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? आता मला एखादं काम जर सांगितलं कुठे बाहेर जायचं की बाबा बाहेर ना हे आणा, तर मी 10 मिनिटं सांगतो आणि मग यायचं काय 2 तास गायब होतो. ते काय आहे वहिनी, ते तुम्ही एक काम करा, दहीसर मध्ये आता ते सायकलवरनं फिरणारे चहावाले बंद करा, तर ते वेळेत येतील घरी. चालेल. जाऊबाईंचं काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल जरा ऐकूया. माझं म्हणजे माझी जाव आहे ना माझ्या बहिणीसारखीच आहे. आणि जेव्हा बघायला गेली तेव्हा माझी डिलिव्हरी झालेली, म्हणजे माझी ही मुलगी मला झाली होती. ह्याचं बघणं वगैरे झालं आणि नंतर अचानक घरी आले, पाऊस पडत होता तर मे महिन्यात, तर आले डायरेक्टली घरी. तर मी म्हटलं दादा कोण आहे? तर अगं ही श्वेता आहे, हिलाच बघायला आम्ही गेलेलो. तर म्हटलं घरी पण आणलं तुम्ही? म्हटलं तर नाही, मला आवडली आहे, तर मग तू आई बाबांशी बोलून दे की आपण हीच फायनल करूया वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हापासून माझ्या मुलीचं तिला खूप लळ आहे. एखाद्या वेळी माझी मुली माझ्या जवळ नाही राहणार, पण तिला ताकाताकी हवे. नाही पण बघा, तुमच्या घरातच ती आली होती, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला पाऊस पडत होता आणि मे महिना होता, आणि त्यामुळे आता 9 वर्षे तो गडगडाट आहे, तो हळूहळू कमी होतो. सगळ्यांनाच प्रश्न विचारतो तसं शैलेशी, मला सांगा तुमच्या सासरची मंडळी कशी आहे? तो सगळी निष्कपटी आहे, म्हणजे अगदी कोणाबद्दल कपट नाही, काही नाही. सासरे जे आहेत ते आमचे बँकर आहेत, तर त्यांचे जे एथिक्स वगैरे आहेत सगळं बाय बुक्स. तर म्हणजे हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे.
एकंदर म्हणजे मला कधी असा त्रास असा झाला नाही. तर आता वहिनी तुम्ही मला सांगा तुमचं सासर कसं आहे? मी जेव्हा लग्न करून आली, जसं हे म्हणाले की ह्यांना काही बंधनं नव्हती, तशी आम्हाला दोघींना पण काही बंधनं नाही. फक्त सासू सासऱ्यांनी आई वडिलांनी काय सांगितलं की जेव्हा आपले खरे फेस्टिवल्स रिच्युअल्स असतात तेव्हा तुम्ही ट्रेडिशनल व्हा, बाकीच्या वेळेला तुम्हाला जसं करायचंय जसं राहायचंय तसं राहा. बाबा तर आम्हाला सून कमीच आणि आमच्या मुली घरी आल्यात ह्या प्रकारे ट्रीट करतात. आणि आई तर आमच्या एकदम फ्रेंड, म्हणजे एकदमच ओपन असतात, बिंदास. म्हणजे आम्ही असं विचार नाही करत की म्हणजे आमच्या सासू आहेत तर आम्ही म्हणजे त्यांच्याशी जरा कसं बोलावं, एकदम फ्रीली, म्हणजे काही बोला त्यांच्याशी, एनिथिंग. पण आई बाबा कुठे असतात? आता सध्या ते म्हणजे आम्ही लॉकडाऊनमुळे ते तिकडे गावी आम्ही त्यांना सांगितलंय, म्हणजे चांगल्या वातावरणात तिकडे राहा म्हणून. शैलेशी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. त्या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. तुम्ही आज वहिनींना आमच्या झी मराठीकडून तन्मणी तुम्ही मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी पहिला प्रश्न तुम्हाला, वहिनींना शाळेत कुठल्या खेळात पहिल्यांदा बक्षीस मिळालं होतं? रनिंग मध्ये. किती मीटर? माझ्या मते 100 मीटर होती वाटतं. अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. बरं, वहिनी ऑफिसला जाताना किती नंबरच्या बसने जायच्या? 489 एक होती. अभिनंदन. थँक्यू सर. लिटिल मास्टर या नावाने कुठल्या खेळाडूला ओळखलं? सचिन तेंडुलकर. उत्तर चुकलं. लिटिल मास्टर कुणाला म्हणायचे? सॉरी, हा मला लिटिल मास्टर सुनील गावस्कर जी या नावाने खूप प्रसिद्ध होते. पुढचा प्रश्न बघूया. आतापर्यंत 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. चौथा प्रश्न तुमच्यासाठी, माहेरची साडी या चित्रपटातल्या मुख्य व्यक्तिरेखा ज्यांनी साकारले त्यांचं नाव काय? अलका कुबल. अभिनंदन. एक कोडा आहे आणि ह्या कोड्याचं उत्तर जर तुम्ही अचूक दिलं तर वहिनींना बक्षीस मिळणार. म्हणजे 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली आहेत, बक्षीस मिळालंय. पण या प्रश्नातला हा 5वा प्रश्न, पाटील बुवा राम राम, दाढी मिशी लांब लांब, कोण? एक मिनिट. मक्याचे कणस. अभिनंदन. वहिनी तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून तन्मणी. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे आणि ते छोटंसं आव्हान असं आहे, मोठा दादा आणि इकडे शैलेशजी, आम्हाला बघायचंय आज या ताईला, आमच्या वहिनीला पैठणी पटकावून कोण देणार. खेळ सोपा आहे. स्क्रीनवरती अक्षरं येणार, त्या अक्षरांमध्ये काही वस्तूंची नावं दडलेली आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर 1 मिनिटामध्ये एका वेळेला 1 वस्तू आणून समोर ठेवायची आणि 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त वस्तू जे कोणी आणणार ते आज या आमच्या श्वेता वहिनींना पैठणी मिळवून देणार आहेत. आणि त्यासाठी स्क्रीनवर येत आहेत ही अक्षरं. वेळ सुरू झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, वेळ संपली. बसा. ओ पाटणकर वहिनी, आम्ही बघितलं 2 वस्तू नंतर आल्या आहेत. तेव्हा दादा जितक्या वस्तू सांगणार त्यापैकी 2 वस्तू वजा होणार आहेत. सांगा. मोहरी 1, टाळ 2, वेलची 3, टोपी 4, परात 5 आणि उशी. 6 पैकी 2 वजा झाले. 4 राहिल्या वस्तू. आणि आता इकडे बघूया काय काय आणलंय. पेपर बॅग. 1, उशी. 2, मोहरी. 3, वेलची वेलची. 4, परात परात. 5. अभिनंदन. शैलेशजी, तुम्ही पैठणी मिळवून दिली आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा असेच हसत राहा,
असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. तेव्हा पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.